नमस्कार फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा। कोणाकोणाला आवडते चिकन बिर्याणी त्याने मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला, यासाठी आपण काय काय साहित्य लागते पाहूया। त्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडासा गरम मसाला आणि थोडा चिकन मसाला। हे मॅरिनेट करण्यासाठी मी तयारी करत आहे। त्यामध्ये थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडीशी दही, हे सगळं मिक्स करून चिकन व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे मी। हे छान मॅरिनेट होईपर्यंत आपण पुढची तयारी घेऊ। मी घेतलेलं आहे कोथिंबीर, मिरची, थोडेसे लसूण, अद्रक, थोडंसं मीठ, हे छान पेस्ट करून घेतलेलं आहे। आणि हे पेस्ट आता मी थोडंसं एकदम बारीक करून घेतलेलं आहे। आता चिकनच्या भाजीसाठी मी कांदा कापून घेतलेला आहे। बिर्याणीसोबत खाण्यासाठी थोडासा रस्सा, त्यासाठी भाजी करत आहे। मी तेल घेतलेले आहे, तेलामध्ये कांदे परतण्यासाठी टाकलेले आहेत। कांदे छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। कांदे गोल्डन झाल्यानंतर मी पेस्ट टाकून घेतलेली आहे। पेस्ट देखील छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। हे पहा, थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता यानंतर मी टाकलेली आहे थोडंसं चिकन मसाला आणि काळं तिखट। हे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे गाठी राहायला नाही पाहिजे। थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। गरम पाण्यामुळे तरी देखील छान येते, चव देखील छान लागते। हे पहा, मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण याला टाकूया पाण्यात। हे पहा, असे मस्त पाण्यात टाकून घेतलेले आणि ते शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया कोशिंबीरची। त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे, छान कांदे बारीक कट करून। आता काकडी घेतलेली आहे, काकडी देखील मस्त बारीक कट करून घेतलेली आहे। आता टोमॅटो देखील छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। आता बिर्याणी म्हणलं तर कोशिंबीर पाहिजेच। हे पहा, कोशिंबीरची तयारी पूर्ण झालेली आहे। आता मी त्यामध्ये थोडंसं दही टाकून घेत आहे। आपापल्या आवडीनुसार दहीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि आता थोडंसं मीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते सगळं खालीवर करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स होईल। हे पहा, आता आपली भाजी अशी मस्त शिजवून तयार झालेली आहे। आता मी रस्स्यासाठी थोडीशी भाजी काढून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण थोडा अर्धा कच्चा शिजलेला तांदूळ, त्यामध्ये मी एक लेयर करते। खाली भाजी, त्यानंतर भात, त्यावरून थोडीशी पुन्हा भाजी म्हणजे पीस, त्यावरून थोडंसं पुन्हा राईस आणि त्यावरून आता थोडीशी कोथिंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं झाकून ठेवायचे, म्हणजे व्यवस्थित ते शिजेल। हे पहा, आपली मस्त बिर्याणी शिजवून छान तयार झालेली आहे। पहा किती यम्मी दिसते, त्यासोबत झणझणीत रस्सा आणि कोशिंबीर। कोणाकोणाला आवडली माझी रेसिपी त्यांनी नक्कीच कमेंट करा। थँक्यू।